म्हणजे हे आपण जे दाखवतोय आता हीची रुंदी बघा, काळोखी बघा आणि याची रुंदी बघा त्याच्या, आणि हे 3 बोट बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर या इथं डाग आहे या स्पॉट मध्ये, म्हणजे एक अर्धा डाग आहे आणि आपला कुठेही पर खाली नाही, काही नाही. डाग नाही. व्हरायटी वेगवेगळी का एकच आहे? एक व्हरायटी variety. एकच, variety व्हरायटी एकच आहे. एकच आहे variety. म्हणजे हा जो बदल आहे अगोदरच्या पिकाला सुद्धा माग टाकलंय या आपल्या प्लॉट. जे गोमूत्र देताय ना, समजा फक्त त्याच्यावर अवलंबून न राहता ते फक्त तुमची वाढ करणारे पानांची, बरोबर आहे. शेंडा वाढवणारे समजा, बरोबर आहे. पण ऍक्च्युली जाडी करण्याचं काम हे फॉस्फरस आणि पोटॅश करतो. बरं. मग फॉस्फरस पोटॅशला आपण काय देतोय? जमिनींचे वाटून करावं आपण. बरोबर आहे. उद्या आमच्या पोराची काय मिळणार ह्या जमिनीतनं? तुम्ही फक्त 7-12 द्यायचा, हा मग ते म्हणजे म्हणून नावालाच द्यायचं 7-12. नावाला किती बघ एवढ्या त्याचे. वाढायला पाहिजे की शेतकऱ्याला वाटलं पाहिजे खत टाकायला नको. टाकायला नको. म्हणजे किमती वाढल्यामुळे तो तिथं तरी तो थांबेल. हा, थांबेल. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. जयसिंग पांडुरंग खुंदाळे, राहणार उडणगी, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर. आज आता आपण पाठीमागे बघतोय तुमचा ऊसाचा प्लॉट आहे. हे जे पूर्ण क्षेत्र आहे पाठीमागचं, किती क्षेत्र आहे तुमचं? 14 गुंठ आहे. आणि त्यात ऊस जो आहे, म्हणजे ही जी लागण आहे, तर कधीची लागण आहे? लागणी जानेवारी मध्ये. सुरूचा प्लॉट आहे. सुरूचा प्लॉट. जानेवारी महिन्यात लागवड केली. हो, जानेवारी मध्ये. आता ही म्हणजे आपलं बेन आणून लागवड आहे की रोप पद्धतीची? बेन आहे ती. बेन. बेन आहे. व्हरायटी कोणती? 86-032 आहे. 86-032. 5 महिन्यात 5 महिने पूर्ण झाले. 5 महिन्याचा ऊस झाला. हो. बरं, आता ऊसाची तुमचा पूर्ण बेल्टच ऊसाचा आहे, हा वडणगी भाग. करवीर तालुक्यातला पूर्ण ऊस बेल्ट आहे. बरोबर. आणि उन्हाळ्यात तुम्हाला एवढं पाणी आहे. आता शेजारी तुमचा तो तलाव आहे, काय नाव त्या तलावाचं? शिवपार्वती तलाव. शिवपार्वती तलाव. म्हणजे त्याची अशी आख्यायिका आहे का ते पाणी आटत नाही नाही आता. बरोबर. किती कडक उन्हाळा असो. हो. बरोबर का? म्हणजे अशी आख्या आहे का? म्हणजे तुमच्या गावाला भरपूर पाणी आहे. हो, पाणी आहे. बरोबर. आणि त्यामुळे ऊस शेती भरपूर प्रमाणात. प्लॉट कडे बघून काय वाटतं बा तुम्हाला? नाही, प्लॉट कडे बघून मला हे समाधान वाटतं या, कारण मी तुमचा एक डोस वापरायला भरणीसाठी. हा. त्यात पुढल्या वेळी बघूयात आपण, ते म्हणजे पुढल्या वेळेला पूर्ण जर का वापरला की आपल्याला समजणार नाही ते सुरुवातीपासून हे म्हणजे केल्यानंतर. आपली जी मोठी भरणी केली तुम्ही, हो. तर त्यावेळेस तुम्ही कृषीधन आणि NPK वापरले, एनपी वापर. आणि ह्या 14 गुंठ्याला एक एकच पोती वापरली. एक एकच पोतो म्हणजे बॅग वापरली. ट्रायल घ्यायची होती बरं. ट्रायल घ्यायची. 14 गुंठे म्हणजे 4 गुंठे तुमचं पडलं. 4 गुंठे पडलं. ऍक्च्युली 10 10 गुंठ्यासाठी ते वापरले. 10 गुंठ्याला एक एक बॅग तुम्ही वापरली. दोन्ही मिळून वापरली. एक वापरली. NPK आणि एक कृषीधन मिक्स डोस तुम्ही दिला. हो, बरोबर. आणि त्यानंतर भरणी केली. भरणी बरोबर. आता मला सांगा, भरणी केल्यानंतर आणि पाणी दिल्यानंतर तुम्हाला ह्या भरणी केल्यापासून तर आजपर्यंत त्या ऊसामध्ये काय बदल जाणवले? डबल फरक आहे त्यामध्ये. डबल फरक. 10,000 जर ऊस धरला आपण आणि 1 किलोनी ऊस धरला तर 10 टन होणार आहे. पण 10,000च ऊस, तिथं ऊसाची जाडी वाढल्यामुळे, वजन वाढल्यामुळे ते जर 1 किलो, एका ऊसाचं वजन जर 2 किलो आलं तिथं, तर तुमचं ऍव्हरेज कसं होणार आहे? 20 टन होणार. दुप्पट वाढणार आहे. क्षेत्र तेवढंच, बरोबर आहे का नाही? फक्त मग त्याच्यासाठी आपल्याला ऊसाची जाडी वाढवायची आणि पेऱ्यातलं अंतर वाढवायचं, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मी काय सांगितलं की फॉस्फरस आणि पोटॅश ही ग्रेड जायला पाहिजे. तुम्ही जे गोमूत्र देताय ना, समजा फक्त त्याच्यावर अवलंबून न राहता ते फक्त तुमची वाढ करणारे पानांची, बरोबर आहे. शेंडा वाढवणारे समजा, बरोबर आहे. पण ऍक्च्युली जाडी करण्याचं काम हे फॉस्फरस आणि पोटॅश करतो. मग फॉस्फरस पोटॅशला आपण काय देतोय, कोणती खतं देतोय, याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे. आता इथून पुढे देताना समजा आपल्याकडे लिक्विड ग्रेड आहे फॉस्फरस पोटॅश 0,50-50 म्हणून आहे किंवा 60-20 म्हणून आहे. असं तुम्ही जेव्हा पाणी देता किंवा जे गोमूत्र जरी देताना तुम्ही सोडताना त्याच्यात टाकून जरी असं स्लरी सोडली तर त्याचा तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशी पेऱ्यामध्ये अंतर वाढलेलं तुम्हाला दिसणार, जाडी वाढलेली दिसणार. एवढा फास्ट रिझल्ट आहे. आज जर बघितलं रासायनिक खतांच्या किमती पूर्वीच्या ना आताच्या किती 4-5 म्हणतोय. नाही, किमती अजून वाढायला पाहिजे. त्याशिवाय लोक हे कमी करायचे नाही लोक. जमिनींचे वाटून करावं आपण. बरोबर आहे. उद्या आमच्या पोराची काय मिळणार ह्या जमिनीतनं? तुम्ही फक्त 7-12 द्यायचा, हा मग ते म्हणून म्हणजे नावालाच द्यायचं 7-12. नावाला किती एवढ्या वाढायला पाहिजे की शेतकऱ्याला वाटलं पाहिजे खत टाकायला नको. टाकायला नको. म्हणजे किमती वाढल्यामुळे तो तिथं तरी तो थांबेल. हा, थांबेल. बरं, नाही तर आज जर स्वस्त असलं तर 4-4, 5-5 पोते आणून टाकले असतं. आमचं वडील इकडे 12 गाड्या बोल काढत. आता आम्ही 6 गाड्यावर आहोत. आमची पोरं 3 गाड्यावर येणार. हो. हे प्रमाण कमी होत जमीन चाललंय. खराब व्हायला लागली ना. जमीन खराब होईल. जमिनीची पोरं खराब व्हायला लागली. आणि खर्च वाढत चाललाय. खर्च वाढत चाललाय. त्यामुळे रासायनिक खताची आम्ही अजून किंमत वाढायला पाहिजे. त्याशिवाय लोक थांबणार नाहीत वापरायला.
तो सुरुवातीपासून हा सुरुवातीपासून रासायनिक बंद आणि रासायनिकचा एक दाणाही न घेता तो एक वर्षाचा अनुभव म्हणजे काय येतो आणि उत्पादनात खऱ्या दृष्टीने वाढ होते. आम्हाला बोलला होता की रासायनिक ह्यात मिक्स करा, पण मी रासायनिक त्यामध्ये आता मी भरणी पिरियड मध्ये मिक्स केलेलं नाही. पुढल्या पण वर्षी आधीच्या डोसला तुम्ही दिलं होतं हो. तेव्हा अगोदर नंतरच्या डोसला नाही नाही दिलं. बरोबर म्हणजे माळव्यात सुद्धा फरक पडणार पुढल्या वर्षी जर हे डोसाला मग माळवून. मी तेच म्हणतोय मी टोटल कधी पुढल्या वर्षी वातावरची हा, लावून एक माझी plot- होणार ती टोटली कधी शेजाच्या ढोस वरतीच करायची हा. म्हणतोय या. आणि हे करायचं नाही ते आपलं हे रासायनिक. माळव्याचं उत्पन्न वाढणार, त्याचं तेजपणा म्हणजे मार्केटला चवीला मागणी वाढणार. हो. चवीला फरक पडतो त्यावेळेला फरक पडणार. हे मार्केटमध्ये मागणी वाढणार होती. लांब नाही. हा इथं पलीकडे प्लॉट आहे माझ्या बाजूचा, हा. तो रोपाची लागण आहे. माझ्या अगोदर एक महिने लागण आहे ती. म्हणजे एक त्यात महिना अगोदर बघायचं plot बा. आहे. बघा आता काय म्हणजे लांब नाही आहे ती. काय जवळ बरोबर आहे. त्याच्यात याच्यात काय बदल आता आहे? बघा ना बऱ्याच तुम्ही प्रत्यक्ष हे बघा ना तुम्ही आता इथं समोर बरोबर म्हणजे एक महिना अगोदरची लागवड आहे. रोपाची आणि रोप लागवड आहे शिवाय. रोप लागवड म्हणजे आपली एक महिना लेट असून आणि बियाणं लागवड आहे हा तरी उंचीच्या बाबतीत म्हणा किंवा एक म्हणजे जे आपण आलोय त्याच्या बरोबरीचा प्लॉट आहे बरोबर आहे बरोबर का? आहे की. म्हणजे जी ग्रीप भेटली तुम्ही जे म्हणताय की नंतर असून सुद्धा जी ग्रीप भेटली आणि थोडक्यात जमिनीची ताकद वाढली भाऊ असं म्हणायचंय तुम्हाला बरोबर हा, का? आणि विशेष मी तो पण फरक आहे त्यामध्ये काही माळव काही नाही बरं का. टोटली भाताचं पडलेलं रान ते हा, हा, हा. काही नाही ते म्हणजे त्यामध्ये म्हणजे पलीकडे जमिनीची ताकद जास्त आहे त्या. जास्त असायला पाहिजे. बरोबर आहे भाताचं रान पडलेलं रान आहे ते. बरोबर आहे. माळव काही नाही माझं यात माळव जवळजवळ यात 10 गुंठे इशू जर काय केलं तर माझं 30 ते 35 हजार रुपये माळव झाले माझं यात. भाजीपाला पीक घेतलं होतं याच्या ह्या आधी. उसामध्ये झाले माझं तेवढं ऑलरेडी आता. अच्छा अच्छा म्हणजे दुहेरी फायदा घेतला. हा, म्हणजे जेवढा आता उसाचं मिळते तेवढं मला ऑलरेडी मला मिळालेलं आहे आता. त्यामुळे ऊसात समाधान आता बघा तुम्ही आता फरक आहे, लांब नाही आता पलीकडे दिसते लावून आपण ते ते बघा. दाखवू ना दोन्हीमध्ये काय फरक आहे ते. बघा ना पलीकडे येऊन इथं. हे कशा लहानच आहे. हा ही बघा ही लागेल आता ही इथं. हा इथनं इकडे माझं इथनं इकडे माझं ही एक तरी तुमची आहे. नाही ही माझी जाईल. हा. एक छोटे अलीकडे 2-3 लहान आहे हो, तिथनं पुढे आहे. म्हणजे शेवटी डायरेक्ट बांधावरच आलंय तिथून लगेच चेंज होत आणि रान लेवललाच आहे असं काय खालवर नाही थोडा फरक आहे हा. आर थोडा किती किती एवढा फरक असा हा. ज्यादा फरक नाही. 4-5 इंचाचा फरक इथून बदल आहे ना हा, हो. इथून हा, बदल. तिथून. ह्यो बांध दोघांच्या मधला हा? हा प्लॉट थोडा आता लई भरणी केली लई लेट केली. जशीन. झाडी पण आता इकडे बघा सर या इकडे जवळ या. आता इथून बांध आहे बरोबर इथून ह्यो बांध आहे. क्षेत्र आहे बरोबर आणि तिथून आपलं क्षेत्र आहे हो आणि ही तुम्ही बोलले रोपाची लागवड हा, रोपाची आणि लागवड एक महिना अगोदरची एक लागवड. महिना अगोदर आज जर ऊसाचं ही जाडी बघितली इकडे बघा आता लगेच इथं शेजारी आपण बघू समजा. ही जी जाडी बघितली आणि त्याची तुम्ही बघा ही पानांची जाडी बघा बरोबर थोडासा काळोखीच्या बाबतीत पण किती आणि इथं हेच पानं आपलं बघा किती फरक आहे बघा म्हणजे हे बघा हे म्हणजे जवळजवळ नाही, हे फरक आहे शेंड्या- त्यामध्ये. हे बघा आता इकडे बघा हे शेंड्याचं आणि आपलं शेंड्याचं हे बघा किती फरक आहे दोन्हीमध्ये बघा म्हणजे हे आपण जे दाखवतोय आता हीची रुंदी बघा काळोखी बघा आणि याची रुंदी बघा त्याच्या आणि हे 3 बोट बरोबर आहे. बरोबर का नाही त्यानंतर या बाई इथं डाग आहे या स्पॉट मध्ये म्हणजे एक अर्धा डाग आहे आणि आपला कुठेही पर खाली नाही काही नाही डाग नाही व्हरायटी वेगवेगळी का एकच आहे एक variety एकच म्हणजे variety variety एकच आहे. एकच आहे variety. म्हणजे हा जो बदल आहे अगोदरच्या पिकाला सुद्धा माग टाकलंय या आपल्या प्लॉट टाकलं मागे टाकलं म्हणजे त्याला जमिनीतून जी हे मिळाली बूस्ट पॉवर तर त्यामुळे ते बरोबर आहे. शक्य झालं बरं का नाही? तर एकदा तुमचा नंबर द्या जेणेकरून आता हे जे बदल आहे किंवा आजूबाजूला हेच ऊसाचे तुमचे व्हिडिओ बघून कोणाला वापरायचं ठरलं आणि माहिती विचारायची ठरली तिथलं बघा एक मिनिट. आणि तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9975431774. आता तुम्हाला हे खतांची माहिती बापूंकडून मिळाली हा. बरोबर आहे बापू तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 8975232828. आणि सरांनी खूप म्हणजे जो बदल आहे एकदम दिलखुलासपणे सांगितलं तिथे मांडला दोन्हीमध्ये काय फरक आहे रासायनिक खत अगोदरची लागवड आणि सेंद्रिय खतांवरचा प्लॉट लेटची लागवड तरी प्लॉट जर बघितला एक 10-20% उजवत आहे आपला हो आहे बरोबर का नाही? बरोबर म्हणजे एवढी जर तफावत तयार होत असेल आणि खर्च तुमचा वाचत असेल 100% ऊस शेतकऱ्यांनी तरी रासायनिक खते बंद करून किंवा ते कमी करून इकडे वळलं पाहिजे बरोबर आहे. बरोबर खूप छान माहिती दिली धन्यवाद. धन्यवाद नमस्कार.